नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासाठी जपाची माहिती घेऊन आलेलो आहे. कुठल्याही मंत्राचा जप कसा करावा आणि त्यामागे शास्त्रीय रहस्य काय आहे, किंबहुना जपाचे प्रकार किती आहेत आणि एखाद्या मंत्राचा जप करत असताना नेमके कोणते नियम पाळावेत, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे की माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलला जर आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. चला बघूया. जप, कुठल्याही मंत्राचा जेव्हा आपण जप करतो त्याच्या पाठीमागे आपला निश्चित काहीतरी उद्देश असतो. सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो मनशांतीसाठी जप करावा असं म्हणतात. त्याचप्रमाणे शरीरशुद्धी, मनशुद्धी आणि वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही एखाद्या मंत्राचा जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिक शक्ती देखील आपल्याला प्राप्त होते. शरीरामध्ये जी ऊर्जा केंद्र आहेत, ज्याला चक्र म्हटलं जातं, ही ऊर्जा केंद्रे संतुलित होऊन आध्यात्मिक शक्ती वाढीस लागते. ईश्वराशी जवळीक आपल्याला कोणत्याही मंत्राच्या जपाने साधता येते. विशिष्ट देवतांचे वेगवेगळे मंत्र आहेत. ते मंत्र जपण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. पण आज आपण जप करणे तो कसा करावा आणि त्याचे प्रकार किती या संदर्भात बघणार आहोत. खरं म्हणजे कोणत्याही मंत्राचा जेव्हा आपण जप करतो त्याची एक विशिष्ट संख्या आपण ठरवतो, किंबहुना तो जप किमान रोज 108 वेळा करावा अशा पद्धतीने आपण करतो. पण हा जप कसा करावा? शंख स्मृती या ग्रंथामध्ये महर्षी शंख हे एक महान ऋषी होते. त्यांनी शंख स्मृती हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मानवी आध्यात्मिक आचार या संदर्भामध्ये लिहिताना जपाचे काही विशिष्ट प्रकार सांगितले आहेत. ते प्रकार मी आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे, जप करण्याचा जो पहिला प्रकार आहे तो आहे वाचिक जप. त्याच्यानंतर दुसरा प्रकार उपांशु जप आणि तिसरा प्रकार जो आहे तो मानसिक जप. आता हा जो वाचिक जप आहे हा कसा आहे? साधारणपणे एखादा आपण जेव्हा मंत्र घेतो तो मंत्र आपण स्पष्टपणे उच्चारतो आणि त्याचा जप करतो. म्हणजे त्याचा उच्चार मोठ्याने करतो की जो आपल्यालाही ऐकू येईल आणि इतरत्रांना ऐकू येईल. तो झाला वाचिक जप. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो उपांशु जप. उपांशु जप कसा केला जातो? तर साधारणपणे आपण मंत्र हळू आवाजात म्हणतो, म्हणजे ज्याला आपण पुटपुटणे म्हणतो. म्हणजे ओठातल्या ओठात मंत्राचा जप करणे, म्हणजे त्यावेळेस फक्त आपले ओठ हलतात आणि जीभ हलते, तो उपांशु जप. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात मानसिक जप. हा मानसिक जप मनातल्या मनात केला जातो. हा जप करत असताना आपले ओठही हलणार नाहीत, कुठलाही आवाज येणार नाही, जीभही हलणार नाही आणि गळाही हलणार नाही. हा मानसिक जप सर्वोत्कृष्ट जप आहे. म्हणजे मानसिक जपाचे फायदे हजारो पटीने मिळतात. म्हणजे वाचिक जपापेक्षा उपांशु जप जर आपण केला तर 100 पटीने त्याचा जास्त फायदा होतो. आणि उपांशु जपापेक्षा जर आपण मानसिक जप केला तर उपांशु जपापेक्षा 1000 पटीने फायदा देणारा मानसिक जप आहे. परंतु हा मानसिक जप आपल्याला लगेचच येईल असं सांगता येत नाही. त्यामुळे कोणत्याही मंत्राचा जप करत असताना कशा पद्धतीने करावा हे मी आपल्याला सांगतो. याला शास्त्रामध्ये फार मोठा आधार आहे आणि असं म्हटलेलं आहे की मंत्रापासून मंत्रशक्ती जी आहे, किंबहुना एखाद्या विशिष्ट देवतेचा मंत्र जेव्हा आपण म्हणतो तर ती देवता जागृत होऊन आपल्याला अभय देत असते. तर ही कृती आपल्याला त्या मंत्राचा जप करत असताना याची जाणीव व्हायला लागते. परंतु हा जप कशा पद्धतीने करावा हे आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही. खरं कोणताही जप करण्याअगोदर त्याचा एक संकल्प करणं आवश्यक आहे की हा जप मी कशा करता करतो आहे, किती संख्येने करतो आहे, याचा एक संकल्प. त्यानंतर जप करताना आपण शारीरिक सुशीर्भूत होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शारीरिक आणि मानसिक सुशीर्भूतता जपासाठी अत्यावश्यक आहे. मग हा जप करताना आपण स्नान करून करावा, किंबहुना हा जप करत असताना आपण
योग्य आसन घ्यावं. लोकरीचं आसन असेल किंवा इतरत्र कुठली पण आसन घेणं आवश्यक आहे. माळ जी जपाला आपण वापरतो ती रुद्राक्षाची असेल किंवा अन्य तुळशीची असेल वगैरे, पण ही माळ वापरणंही गरजेचं आहे. हा जप करण्यापूर्वी ईश्वर शक्तीची आपण थोडंसं काय म्हणता येईल त्याला, की ईश्वर शक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ईश्वराची आराधना करताना त्या मंत्राची जी विशिष्ट देवता आहे त्या देवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ती देवता आपल्या डोळ्यासमोर आणावी. आणि मंत्र जप करत असताना एकाग्रता फार महत्त्वाची आहे. तर ही एकाग्रता जर आपल्याला साधायची असेल तर कोणत्याही मंत्राचा जप करण्या अगोदर 1-2 मिनटं, शक्य असेल तर 5 मिनटं आपण प्राणायाम करावं. प्राणायाम केल्याने आपला श्वास संथ होतो, एका लयीत येतो. आणि या संथ श्वासामध्ये, लयीत असलेल्या श्वासामध्ये जर आपण जप केला तर त्याचे फायदे अनेक पटीने होतात, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या देखील. आता हा जो जप आपण करतो हा आपल्याला एकदम मानसिक जपाकडे आपल्याला वळता येत नाही. कुठल्याही मंत्राचा जप करण्या अगोदर तो आपण वाचिक स्वरूपामध्ये करावा. वाचिक स्वरूपामध्ये जप करण्याचा फायदा असा आहे की त्या मंत्राची लय आणि उच्चार, हे उच्चार जेवढे आपण स्पष्ट कराल तेवढे वाचिक जपामध्ये ते आपल्याला पटकन येतील. आणि त्याची लय, या दोन्ही गोष्टी आपल्याला वाचिक जपामध्ये साध्य करता येतील. म्हणून प्रथम त्या मंत्राचा वाचिक जप करावा. त्यानंतर उपांशू जपाकडे आपण वळावं. म्हणजे तो अत्यंत संथ आवाजात, किंबहुना तो आवाज फक्त आपल्यालाच ऐकू येईल, ओठातल्या ओठात आपण तो जप करावा. त्याला उपांशू पद्धत म्हणतात. आणि मग आपण मानसिक जपाकडे वळावं. मानसिक जप करत असताना मन एकाग्र असणे खूप महत्त्वाचे आहे. मानसिक जप करत असताना हा अंतरंगात होणारा जप आहे. म्हणजे याचा कुठेही आवाज येणार नाही किंवा कुठेही आपल्याला याचा एकही शब्द ऐकू येणार नाही, असा अतिशय आतल्या आत होणारा जप, मानसिक जप हा आपल्याला 1000 पटीने लाभ देणारा ठरतो. अशा विशिष्ट पद्धतीने जर आपण कोणत्याही मंत्राचा जप केला तर आपल्याला जे फलित हवं आहे ते तर मिळेलच, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर अशा जपाने आपल्याला एक फार मोठी मानसिक शांतता मिळेल, मनःशांती मिळेल, चित्त शुद्ध होईल. ईश्वराच्या जवळ जाणे याचा अर्थ असा आहे की ईश्वरी शक्तीची अनुभूती येणे आपल्याला सहज शक्य होईल. म्हणून अशा पद्धतीने आपण जप करावे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये एका विशिष्ट मंत्र घेऊन तो मंत्राचा अर्थ, त्या मंत्राच्या देवता आणि त्याचा उच्चार आणि त्याचा जप कसा करावा या संदर्भामध्ये 1-2 व्हिडिओ मी पुढे प्रस्तुत करणार आहे. कृपया आपण हा चॅनल बघत राहावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.